पवित्र शास्त्रामध्ये एहेजकेल एक खूप सामर्थ्यवान संदेश आपल्याला पाहायला मिळतो। एहेजकेलच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये सांगण्यात आलंय की हा एहेजकेल गुलामाच्या स्थितीमध्ये आहे। जे लोक इस्रायलमधून जे लोक बंदिवान करून आणण्यात आले होते बाबेल परगण्यामध्ये, त्याच्यापैकी दानिएल होता, शद्रक मेशक अबेदनगो होते आणि एहेजकेल पण त्या बंदिवासामध्ये होता। आणि त्या बंदिवासामध्ये खबार नदीच्या तीरावरती ते बंदी म्हणून त्यांना तिथं ठेवण्यात आलं होतं। असा हा एहेजकेल ज्याचा जन्म यरूशलेमेत झाला होता, ज्याचा मृत्यू बाबेलमध्ये झाला होता, एक फारच महान सामर्थ्यवान देवाचा तो दास आहे। एहेजकेलच्या जीवनामधून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। त्यापैकी आपण म्हणू शकतो की एहेजकेलच्या पुस्तकामध्ये महत्त्वाचे 6 दृष्टांत दिलेले आहेत। त्या दृष्टांतांपैकी पहिला दृष्टांत जो आहे तो म्हणजे करूबांचा दृष्टांत आहे आणि ज्याच्यामध्ये चाकामध्ये चाक अशी रचना त्याला पाहायला मिळते। चाक म्हणजे वर्तुळ म्हणजे सर्कल, आणि ज्यावेळेस तुम्ही चाक म्हणता, वर्तुळ म्हणता, तर त्या वर्तुळाला सुरुवात नसते, शेवट नसतो। लग्नामध्ये पण आपण एकमेकांना अंगठी घालून जे एकमेकांचा सन्मान करतो पती पत्नी, तर ती अंगठी पण त्या वर्तुळाचंच प्रतीक आहे की ज्याला सुरुवात नाही, शेवट नाही, इन्फिनिटी आपण त्याच्यासाठी शब्द वापरू शकतो। असं हे परात्पर देवाचं अस्तित्व, ज्याला सुरुवात नाही, ज्याला शेवट नाही, असा आमचा देव पहिल्या त्या दाखल्यामध्ये किंवा त्या दृष्टांतात आपल्याला पाहायला मिळतं। पुढं आपण पाहू शकता की खोऱ्यामधला त्याला एक दृष्टांत झाला, त्याच्यामध्ये संदेष्टा मुका होतो एहेजकेल, आणि एक फार सामर्थ्याची गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते। पुढे आपण पाहता की त्याला एक पट म्हणजे एक गुंडाळी, एक पट, एक पुस्तक देव त्याला गिळण्यासाठी सांगतो। जसं तुम्ही एक लहानसं पुस्तक प्रकटीकरणाच्या पुस्तकात पाहता की जे तोंडामध्ये गोड पण पोटामध्ये गेल्यावर कडू झालं, असं पुस्तक जे योहानाला परमेश्वराने खायला सांगितलं होतं, त्याचाच फार जवळचा अर्थ या दृष्टांताशी जुडलेला तो पट त्याला गिळण्यासाठी सांगितला होता। तो पण एक दृष्टांत त्याला परमेश्वराने दिलेला आहे त्या पटाविषयी। त्यानंतर यरूशलेमेविषयीचा दृष्टांत दिलेला आहे। यरूशलेमेचं पतन कसं झालं किंवा यरूशलेमेवर कसा नाश किंवा देवाचा कोप किंवा अडचणी त्यांच्यावर कशा येणार आहेत, यरूशलेमेविषयीचा दृष्टांत या ठिकाणी 8व्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत एहेजकेलच्या पुस्तकात पाहायला मिळतो। नंतर एहेजकेल 37 मध्ये शुष्क आस्तींच्या खोऱ्याचा दृष्टांत पाहायला मिळतो। हा दृष्टांत सर्वस्वी इस्रायल लोकांच्या घराण्याबद्दल दिलेला आहे आणि सरते शेवटी शेवटचा दृष्टांत नवीन मंदिर जे उभं राहणार, की आधीचं मंदिर जे आहे बाबेलचा राजा, काय त्याचं नाव होतं, नबुखदनेस्सर राजा, त्याने ते मंदिर पूर्ण पाडून टाकलं, नष्ट केलं। यहुद्यांना मंदिर राहिलं नव्हतं। 70 वर्षाच्या गुलामगिरीनंतर परमेश्वराचं ह्या इस्रायल लोकांना प्रॉमिस होतं की परत एकदा मंदिर उभारलं जाणार आहे। जे वैऱ्याने पाडलंय ते उभारणारा तुमचा आणि माझा देव आहे। जे डिस्ट्रॉय झालेलं आहे, जे नष्ट झालेलं आहे, ते परत एकदा उभारण्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या देवाकडे आहे। असं एहेजकेलचं पुस्तक आहे। आता त्या पूर्ण पुस्तकाचं मनन करणं शक्य नाही, पण एक 37व्या अध्यायाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। एहेजकेल 37वा अध्याय आणि त्यामधील 1 ते 14 वचनामध्ये शुष्क अस्तींचे खोरे याच्याबद्दल बायबलमध्ये फार सविस्तर रीतीनं आपल्याला माहिती पाहायला मिळते। या ठिकाणी शुष्क अस्ती म्हटलं तर सगळ्यात पहिलं आपल्याला एक वचन आठवतं आणि ते वचन म्हणजे नीतिसूत्रे 17वा अध्याय 22वं वचन। नीतिसूत्रे 17:22, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय। सगळ्यात बेस्ट मेडिसिन काय जगामध्ये? खिन्न हृदय हाडे शुष्क करते। जे लोक नेहमी आनंदी असतात आजार त्यांच्यापासून दूर पळतात, आणि जे लोक नेहमी रडके असतात नको असलेले आजार पण त्यांच्याकडे येतात। कोविडच्या काळात तर ज्यांनी फक्त रिपोर्ट पॉझिटिव्ह केले, बघितले असे जागेवर बेशुद्ध झाले लोक, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, घाबरून गेले। काही लोक देवाच्या प्रिय लोकांना खूप आनंदी राहतात आणि देव त्यांना खूप छान आयुष्य देतो। काही लोक नुसते दुःखी असतात, नुसते दुःखी, काय करू, 10,000 पगार आहे,
देव म्हणतो थांब तुझा पगार वाढवतो, 1 लाख करतो. काय करू, 1च लाख पगार आहे. असे रडके लोक देवाला आवडत नाहीत. आपल्या एरियाचं नाव काय या मेडिकल कॉलनी. एकदा काय झालं, मेडिकल कॉलनीमध्ये एक कावळा राहत होता, क्रो. आणि तो कावळा खूप खुश होता. ह्या झाडावरून त्या झाडावर, चर्चमधून कधी लंच वगैरे झाल्यावर काही जेवण मिळालं, कुठं काय उचलायचं घेऊन जायचं, झाडावर बसून खात बसायचं. कुठं काय मिळतंय मेडिकल कॉलनीमध्ये तो मस्त खायचा, आनंद करायचा. आता एक दिवस म्हणजे त्याच्या मनात आहे की मी सगळ्यात आनंदी आहे, मला सगळं काही छान, सगळं सुंदर चाललं. एक दिवस त्यांनी बघितला बगळा, पांढरा शुभ्र बगळा बघितला आणि त्याची शांती भंग झाली. अरे मी कसला सुखी, बघा बगळ्याचा रंग काय दिसतो, बगळा क्या बात आहे, एकदम शुभ्र पांढरा, आणि मी कुठे इथं काळा. शांती भंग झाली. त्यांनी बगळ्याला लांबून बघितलं, याची शांती भंग. बगळ्याकडे गेला, अरे बगळ्या तू सगळ्यात सुखी आहेस, काय तुझा रंग आहे यार, मी बघून काळा कुठं, काय तुझा रंग आहे, काय जबरदस्त. अरे मी नाही सुखी म्हणे. पोपट बघितलास का कधी, पोपट? मी बघितला होता म्हणे मेकोसा भागला, डबल कलर आहे, मानेवर पण पट्टा आहे, ग्रीन आहे. कधी बघितला म्हणे? नाही. अरे तो कलरफुल आहे, तो माझ्यापेक्षा भारी, तो सुखी आहे जास्त. आपला विषय सोड, काळा आणि पांढऱ्याचा. अच्छा. तो फ्लाय करत उडत 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 गेला तिकडं, आणि त्यांनी पोपट बघितलं, म्हटलं क्या बात आहे, सगळ्यात सुखी तू आहेस, तुझ्यासारखं जगात कुणीच सुखी नाही, तू सगळ्यात सुखी आहे. पोपट म्हटला आता ती 1 कलर 2 कलर हा कलर ते कलर सगळं सोडून दे. आपल्या नागपूरच्या झू मध्ये एक मोर आहे, मोर, इतके कलर आहेत त्याला, तो सगळ्यात सुखी आहे. इतकेच कलरफुल आहे ना तो मोर सगळ्यात सुखी आहे. जाऊन बघ. पत्ता बित्ता विचारला, कुठून डायरेक्शन घेत बरोबर झू मध्ये पोहोचला आपल्या नागपूरच्या, आणि बघतो तर मोराचा पिसारा एक कलरफुल. अरे बापरे, मी आजपर्यंत बघितला नव्हता मोर, काय कलरफुल आहे, सगळ्यात सुखी. त्या पिंजऱ्याच्या बाहेरून कावळा त्याला काव काव करून ओरडतोय, काय सुखी आहेस तू, सगळ्यात सुखी तू आहेस, किती कलरफुल आहेस. मोर काय म्हटलं माहिती का? वेड्या, मी सुखी नाही, तू सुखी आहेस. कारण मी कलरफुल आहे म्हणून मी पिंजऱ्यात आहे, तुला कोणी पिंजऱ्यात टाकत नाही, तू बाहेर बिंदा सोडू शकतो, तू सगळ्यात सुखी आहेस. हालेलुया. कधी कधी मनुष्य दुसऱ्याकडे बघून दुःखी होतो. माझ्या वर्गातला आहे, गाडी घेतली, माझ्या बरोबरचा आहे, घर घेतलं, माझ्या बरोबरचा पुढे. अरे ज्याला जायचंय त्याला जाऊ दे. ज्या वेळेस तुझा वेळ येईल ना, माझा देव तुला पुच्छ नाही मस्तक करणार आहे, माझा देव तुला मागे नाही पुढे ठेवणार आहे. दुसऱ्याच्या उन्नतीमध्ये आनंद करा. आपला भाऊ आपली बहीण पुढे गेले म्हणजे त्या परिस्थितीमध्ये दुःख मानू नका, आनंद करा. आनंद करणारे लोक देवाला आवडतात. आणि कधी आनंद करायचा? सगळ्या परिस्थितीत. प्रभूमध्ये रविवारी रविवारी आनंद करा. प्रभूमध्ये आठवड्यातले अर्धे दिवस, लॉटरीचं तिकीट लागल्यावर, मुलं बाळ झाले, घरदार मिळालं तेव्हाच, पैसे खिशात आल्यावर नाही. धन्य ते लोक जे रिकामे खिशा असताना देवाला गौरव देतात. धन्य ते लोक आपल्या अडचणीच्या दिवसात देवाची स्तुती आणि आराधना करतात. आपल्या अडचणीत देवाला गौरव द्यायला सुरुवात करा, मग तुम्ही खरे विश्वासणारे. चांगल्या दिवसात तर सगळे देवाला धन्यवाद देतील, दुःखात धन्यवाद द्यायला सुरुवात करा. दुःखामध्ये हाडं शुष्क होतात, वाळून जातात, बायबल सांगतं. मग आता इस्रायलमध्ये फार मोठं दुःख, आणि ते दुःख हे की त्यांनी जिवंत देवाला सोडून दिलं.
आपला जो परात्पर परमेश्वर आहे त्याला इस्रायल विसरले. आपल्या परात्पर देवाची त्यांना ओळख असताना सुद्धा त्यांनी देवाकडे पाठ फिरवली. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची काय स्थिती झाली आहे, एहेजकेल 37 मध्ये त्या इस्रायल घराण्याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. एहेजकेल 37:1 पासून पुढे आपण वाचणार आहेत. ऐका. परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला. कुणावरती? एहेजकेल वरती. कुणाचा वरदहस्त? परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्तीच अस्ती होत्या. अस्ती म्हणजे हाड, मेलेल्या माणसांची हाड. देवाचा वरदहस्त आला. आता कितीतरी वेळा लोकांना वाटतं की देवाचा वरदहस्त आला की म्हणजे मी अब्रामासारखा संपन्न झालो पाहिजे. देवाचा वरदहस्त आला की मग डायरेक्ट तो स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो ना की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. देवाचा वरदहस्त आला की हिरव्यागार कुरणात मी असलो पाहिजे. कधी कधी प्रभू भेटल्यानंतर चांगलं चालणारे लोक लंगडे झालेले आहेत. याकोबाने झोंबी केली, आधी नीट चालायचं. प्रश्न पडला पाहिजे आम्हाला, देव भेटल्यावर लंगडे चालायला पाहिजे की चांगले लंगडे व्हायला पाहिजे? मला नाही माहित काय व्हायला पाहिजे. जे ज्याच्यासाठी योग्य आहे ते परमेश्वर करतो. का देवाने याकोबाला लंगडं केलं? कारण नुसता पळकुटा स्वभाव झाला होता. बापाच्या घरून पळ, सासऱ्याच्या घरून पळ, भावापासून पळ. देव म्हणलं तुला पळतच येणार नाही, आता तुला आहे ती परिस्थिती आता फक्त तुला फेस करावी लागेल. देवाच्या उपस्थितीमध्ये याकोब लंगडा झाला, अपंग झाला. देवाच्या उपस्थितीमध्ये जखऱ्या मुका झाला. देवाच्या उपस्थितीमध्ये शाऊल आंधळा झाला. हालेलुया. देवाकडे येताना नेहमी प्रार्थना करा, तुला जे करायचे ते माझ्या जीवनात कर, कारण तुला माहिती आहे माझ्यासाठी चांगलं काय आहे. दावीद राजा म्हणतो स्तोत्र करता, मी पीडित झालो हे माझ्यासाठी बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम, तुझी वचनं मी शिकलो. आमच्या अडचणीत आम्ही खूप गोष्टी देवाकडून शिकत असतो आणि म्हणून जीवनामध्ये चढ आणि उतार पाहिजेत. चढ उतार पाहिजे का नको? काही लोक निगेटिव्ह कन्फेशन नाही करत. नाही, आम्हाला फक्त चढत पाहिजे, उतार नको. ECG बघितलाय? मेडिकल फील्डचे काही लोक असतील, ECG PQRST वेव्ह असतात. ते चढ उतार चांगले का वाईट आहे? वाईट आहे. फ्लॅट लाईन चांगली आहे का चढ उतार चांगले? आता तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं आहे. जीवनातल्या अडी अडचणींमध्ये देवाचा गौरव करा. संकटामध्ये देवाला धन्यवाद द्या. त्यातूनच कळणार आहे की देव आमच्या बरोबर आहे, त्याने आमची उन्नती होणार आहे. त्या अडी अडचणींवरती मात करत असताना आपल्याला जाणीव होणार की प्रभू आमच्या बरोबर आहे. खूप मोठा आशीर्वाद आहे त्याच्यात. वरदहस्त आलाय देवाच्या दासावर, एहेजकेलवर, महान दृष्टांत बघणारा देवाचा अभिषिक्त दास. देवाचा वरदहस्त आला. वरदहस्त आला. आता कुठं घेऊन चाललास देवा मला? चल, तुला एकदम भारी ठिकाणी घेऊन जातो. शुष्क अस्तींच्या खोऱ्यात परमेश्वर त्याला घेऊन गेला. प्रभूचा आत्मा त्याला घेऊन गेला आणि तेथे अस्तीच अस्ती होत्या. दुसरं वचन, त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडे फिरवले, तेव्हा पहा त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्ती होत्या, त्या अतिशुष्क होत्या. अख्ख्या खोऱ्यात फिरवलं. अस्ती जेवढे 206 हाड आहेत माणसाच्या शरीरात, त्याचं पार एकदम सगळे हाडं डिस्लोकेट झालेले, सगळे सुट्टे असे पडलेले. कोणाचं
कवटी तिकडं पडली, पायाचं हाड इकडं पडलं, ह्युमरस इकडं, फिमर तिकडं, सॅक्रम इकडं, रिप्स तिकडं, सगळे मनके एकीकडं, कोणाचं एकीकडं, दुसरा तिकडं, सगळ्यांची हाडं मिक्स झालेत आणि अख्ख्या खोऱ्यात इतक्या हाडांनी ते खोरं भरलेलं आहे. हे काय प्लेझंट दृश्य नाही आहे प्रियांनो. वाव. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणावर आपण जाऊन म्हणतो ना वाव काय सुंदर, तसं नाही आहे हे दृश्य. या खोऱ्यात सगळीकडे आस्तीच आस्ती आहे. आणि आस्ती कशाचं चिन्ह आहे? मरणाचं. हे लोक कधीतरी मेलेत आणि बरून इतके वाळून गेलेत की त्यांची फक्त हाडं राहिलेली. फार नेगेटिव्ह अशी गोष्ट. ते शुष्क अस्तींचं खोरं आहे. त्या खोऱ्यात एहेजकेलला सगळीकडून देवाने फिरवलं, सगळीकडून अख्ख्या खोऱ्यातून. बघ हाडच हाड, हाडच हाड, बघ बघ बघ. जिकडं नजर टाकतो त्याला फक्त बोन्स बोन्स आणि बोन्स दिसत आहेत. व्हॅली ऑफ ड्राय बोन्स त्याला म्हटलेलं आहे. सगळीकडे शुष्क असती. 3ऱ्या वचनात मग तो मला म्हणाला, तो म्हणजे परमेश्वर एहेजकेलला म्हणाला, मानवपुत्रा ह्या अस्थी सजीव होतील काय? प्रश्न विचारलाय. ही जी हाडं दिसत आहेत मेलेली, ही हाडं सजीव होतील काय? खूप मोठा प्रश्न आहे. आता होय म्हणावं तर देव म्हणेल कर जिवंत, नाही म्हणावं तर परमेश्वर म्हणेल तुझा विश्वास नाही का माझ्यावरती. एकदम हुशारीने उत्तर दिला त्याने. मी म्हणालो प्रभू परमेश्वरा हे तुलाच ठाऊक. ते उठणार आहेत की नाही उठणार आहेत मला नाही माहीत, माझ्या बुद्धीत नाही बसत ते. हे परमेश्वरा तुझी योजना काय तुला ठाऊक आहे, मला माहीत नाही, तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, ह्या अस्तींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्तींनो परमेश्वराचे वचन ऐका. शुष्क अस्तींनो परमेश्वराचे वचन ऐका. हाडांना ऐकायला येतं का? काही काही लोक ना म्हणजे असं जिवंतपणे एकमेकांशी बोलत नाही. मेलं ना की मैतीला येतात तिकडं आणि बसतात. काळी 5 माहीत असेल, पास्टर साहेब चांगले म्युझिशियन आहेत, पण ते काळी 6 मध्ये रडतात. पांढरी 7 पर्यंत पट्टे आहेत पण त्यांची पांढरी 8 असते. वेगळी स्केल काढतील. तुम्हाला पण सूर नाही धरता येणार. पासला असा होता, तसा होता, हे होता, ते होता. नातेवाईक जमलेत ते सगळे म्हणतात ते लबाड आहे. जिवंत होता तेव्हा आईबापाशी बोललं ना, तर मेल्यावरती आलाय बघायला. जिवंतपणी लोक एकमेकांना विचारत नाही, मेल्यावर दिखावा करायला खूप लोक येतात. प्रेम दाखवायला येतात. मेल्याच्या नंतर, माणूस मेल्यानंतर प्रेम दाखवायला येतात, त्याच्याशी बोलतात. तो मुर्दा बोलणार आहे का? जेव्हा बोलायचा टाइम होता तेव्हा नाही बोलले. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज देवाचं वचन हेच केलं आहे की जी हाडं ऐकू शकत नाहीत, त्यांना इतर जगातल्या गोष्टी नाही, त्यांना माझं वचन सांग, त्यांच्याशी बोल. त्यांना आता संदेशाची गरज आहे. मी जो संदेश तुला सांगतोय तो संदेश त्या अस्तींना दे. 5वं वचन, प्रभू परमेश्वर ह्या अस्तींना म्हणतो, पहा मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला. एहेजकेल मेलेल्या अस्तींना संदेश देत आहे आणि संदेश देत असताना आवाज झाला. आणि पहा भूकंप होऊन अस्तींना अस्थी लागून जडल्या. सगळ्यांनी म्हणा, अस्तींना अस्थी लागून जडल्या. अस्तींना अस्थी म्हणजे अख्ख्या खोऱ्यात हाडच हाड आहेत. असं नाही झालं की एकाचा हात आलाय आणि भलत्यातच पाय एकत्र आलाय, तिसऱ्याचंच डोकं आलं. नाही, ज्याची जी हाडं आहेत ती बरोबर, त्याचा मनका तिकडं पडला तिकडून इकडं आला.
कवटी तिकडे पडली, तिथून इथं आली, बरोबर ज्याची त्याला हाडं बरोबर जॉईन झाली. कधी कधी तरुण लेकरं पॅनिक होतात, बोलू की नको बोलू, नको असं म्हणा, बोला पास्टर बोला. देवा माझं लग्न कधी होईल, मला लाईफ पार्टनर कधी मिळेल, तू माझी आई प्रार्थना ऐकत नाही. इथं हजारो लाखो हाडं पडलेली एकत्र येतात बरोबर सिस्टमॅटिक वेनी. तुझी एक फासळी कुठे आहे, तिला काही यायला देव वेळ लावेल का? एक फासळी. देवाच्या योजनेतली व्यक्ती जीवनात येणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता ना, तुम्हाला खूप ताण घ्यायची गरज पडत नाही. सुपर नॅचरली विवाह जुळून येतात प्रियांनो. सुपर नॅचरली देव घडून आणतो अलौकिक रीतीनं. जे विवाह देवाच्या योजनेतले आहेत, देवाच्या इच्छेतले आहेत, जे विवाह परमेश्वराने नियुक्त केलेले आहेत, त्या गोष्टी देव घडून आणतोच, योग्य रीतीने घडून आणतो. त्याच्यासाठी तुम्हाला काही मनस्ताप करून घ्यायची गरज लागत नाही. एहेजकेलच्या एका संदेशाने एवढी हाडं एकत्र आली. ज्यांचे लग्न व्हायचे बाकी आहेत त्यांचे लाईफ पार्टनर त्यांच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. एहेजकेलच्या अभिषेकाची तुम्हाला गरज आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. इतका प्रभावी संदेश एहेजकेलने दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थिंना अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यांना आच्छादले, पण त्या श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे, मानवपुत्रा वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशांनी ये व या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस एहेजकेल त्या खोऱ्यामध्ये आल्या होता, त्या खोऱ्यामध्ये मृत्यू होता, त्या खोऱ्यामध्ये अस्थी होत्या, त्या खोऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची चांगली गोष्ट दिसत नव्हती. तिथं फक्त मेलेली हाडं होती. पण ज्यावेळेस एहेजकेल तिथं आला आणि ज्यावेळेस त्याने प्रभूच्या नावाने संदेश द्यायला सुरुवात केली, त्या ठिकाणी दैवी चमत्कार घडला आणि सरते शेवटी आपण पाहतो की त्या ठिकाणी एक मोठं सैन्य उभं राहिलं. आमेन. कधी कधी तुम्ही म्हणता की देवा मला हिरव्यागार कुरुणात ने, आणि देव तुम्हाला वाळवंटात घेऊन जातो. वाळवंटात तो त्याने नेलं तरी जर तुमचा देव तुमच्या बरोबर आहे, त्या वाळवंटाला पूर्णपणे हिरवगार कुरण बनवण्याची ताकद तुमच्या देवामध्ये आहे. तो परमेश्वर परिस्थितीला बदलणारा देव आहे. देवाला सांगा, तुला जिथं घेऊन जायचंय तिथं मला घेऊन जा. एहेजकेल शुष्क अस्थिच्या खोऱ्यात गेला आणि परमेश्वराने तिथं दैवी चमत्कार केला. त्या अस्थी कोणाच्या आहेत पुढे जर तुम्ही वाचत याल तर तुम्हाला कळेल. इस्रायल घराणं. इस्रायल घराण्याला शुष्क अस्थिचं खोरं म्हटले का? ते देवाला विसरले आणि अन्य गोष्टींच्या मागे लागले होते, आणि त्यामुळे त्यांना मेलेली हाडं किंवा शुष्क अस्थी म्हटलेलं आहे. शुष्क मेलेली हाडं. आणि त्याच्यामध्ये एहेजकेल उभा आहे. एहेजकेलच्या संदेशाने मेलेल्या हाडांना जीवन मिळालं आणि परमेश्वराने परत एकदा त्याच्या लोकांना रिस्टोर केलंय, त्यांना परत एकदा उभं केलंय. आमेन, हालेलुया. आज परमेश्वराने आम्हाला कुठं उभं केलंय? हा भारत देश शुष्क अस्थिंच्या खोऱ्यासारखा आहे. या नागपूरच्या भूमीसाठी तुम्ही एहेजकेल आहात. काय प्रभू आजही मृतांना जिवंत करतो की नाही? जो मरणातून जिवंत झालाय ना, तो आजही मुर्दे उठवणारा देव आहे. ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो,
तो देव सामर्थ्याचा प्रभू आहे, तो अद्भुत काम करणारा प्रभू आहे, तो चमत्कार करणारा देव आहे. ज्या प्रभूने हेजकेलचा वापर त्या मेलेल्या अस्थींना जिवंत करण्यासाठी केला, जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत ते लोक मेलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल असं का म्हणताय तुम्ही? कारण मार्ग, सत्य आणि जीवन येशू आहे. हालेलुया. तुम्ही आनंदी आहेत? वाचूया आपण योहान 1:1-4 योहान 1:1-4. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. येशूच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन आमच्या सगळ्यांचा प्रकाश होते. योहान 14:6. मार्ग, सत्य आणि जीवन मी पण आहे, माझ्याबरोबर अजून 2-4 जण आहेत असं नाही. मार्ग, सत्य व जीवन येशूने म्हटले मीच आहेच, म्हणजे माझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही. येशू नाही, जीवन नाही. येशू आहे तरच जीवन आहे. प्रियांनो, प्रभू आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे प्रभू येशू आहे त्याच्याकडे जीवन आहे. ख्रिस्ताशिवाय जगणं मेल्या समान आहे, मरण आहे. ख्रिस्ताशिवाय मरण आहे. आणि या ठिकाणी बायबलचं वचन योहान 11:25 मध्ये सुद्धा सांगतं, येशूने म्हटलं पुनरुत्थान व जीवन मीच आहे. लाजराला उठवलं त्याने. सख्खी बहीण म्हणती त्याला दुर्गंधी येत असेल. हेजकेल जसा शुष्क अस्थिच्या खोऱ्यात मृतांमध्ये जाऊन उभा राहिला, तसा येशू ख्रिस्त सुद्धा कबरेच्या बाहेर जाऊन उभा राहिलाय आणि त्याने मेलेल्या लाजराला जिवंत केलं. कारण त्याच्याकडं ते पुनरुत्थानाचं आणि जीवनाचं सामर्थ्य आहे. आज मरणाऱ्या जगाला ख्रिस्ताच्या जीवनाची गरज आहे. आज प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं जीवन एक आयडियल रोल मॉडेल असं जीवन पाहिजे. जगाने बघून तुमच्या देवाचं गौरव केलं पाहिजे. जग ज्यावेळेस तुमच्याकडे पाहिल, तुमच्या जीवनामधून देवाचा अद्भुत आणि अलौकिक गौरव झालं पाहिजे. आजकाल लोक चर्चला कशाला येतात? चर्चला येण्यासाठी खूप लोकांचं एकच कारण आहे, आमच्या घरातले बर्थडे झाले पाहिजेत, आमचे लग्न झाले पाहिजेत, आम्हाला कब्रस्तानात जागा मिळाली पाहिजे. मरण्यासाठी लोक चर्चला येत आहेत. धिक्कार असो अशा लोकांचा. तुम्ही जीवनासाठी, येशूसाठी चर्चकडे या. आणि मला ते लोक खूप आवडतात जे चर्चमध्ये झोपा काढतात. आय लव्ह देम, रिअली आय लव्ह देम. जे लोक चर्चला येतात कारण ते घोरतात, 4 लोकांना जागा ठेवतात. खूप मोठं काम आहे चर्चमध्ये. एखादा व्यक्ती घोरतो, झोपतो, इकडं पडतो, तिकडं पडतो, सगळ्यांना जागृत ठेवतो. जागृततेचं काम ते करतात. आज चर्च कशासाठी आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. व्हाय वी आर कमिंग टू द चर्च. माझा एक सरळ साधा सोपा प्रश्न आहे, तुम्हाला कान उघडे ठेवून ऐका. येशू ख्रिस्त हा जीवन आहे, हा तारणारा आहे, उद्धारणारा आहे. त्याने नोहाला वाचवलं होतं. मग नोहाच्या काळामध्ये जे तारवाच्या आत होते ते वाचले की तारवाच्या बाहेर होते ते वाचले? आतले वाचले ना. तसंच या शेवटच्या दिवसात जे चर्चमध्ये ते वाचणार आहेत, जे बाहेर आहेत ते वाचणार नाहीत. काही लोक म्हणतात माझा प्रभू सगळीकडे आहे, मी घरीच बसतो, माझा प्रभू इथं पण आहे. चूक. येशू ख्रिस्त इंडिव्हिज्युअली असं बाहेरच्यांना घ्यायला येणार नाही, येशू मंडळीला घ्यायला येणार आहे. जे लोक चर्चला येत नाहीत त्यांना चर्चला घेऊन या. जे लोक प्रभूपासून दूर आहेत त्यांना प्रभूकडे घेऊन या, कारण ते मरणाच्या अधीन आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने आम्हाला जीवन दिलेलं आहे. आम्हाला या शरीराचा भाग होणं गरजेचं आहे. आम्ही ख्रिस्ताची मेलेली मंडळी का जिवंत मंडळी? जिवंत लोक काय करतात? हालचाल करतात का नाही करत? जिवंत लोक बोलतात का नाही बोलत? जिवंत लोक आवेशाने देवाची सेवा करतात की नाही करत?
तो आवेश, ते सामर्थ्य आमच्या मंडळीत निरंतर दिसलं पाहिजे. ते अद्भुत अलौकिक गौरव आमच्या मंडळीत वाढत गेलं पाहिजे. मंडळीमध्ये ऐक्य टिकून धरलं पाहिजे. प्रत्येक सदस्य मंडळीचा महत्वाचा आहे. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? प्रत्येक सदस्य, प्रत्येक सदस्य. काही लोक पुढे येतात, इथं उभे राहतात, तेच महत्वाचे नाही, सगळे महत्वाचे. लहान लेकरं, मोठे, जे पुढे येत नाहीत, जे गपचूप काही कामं करतात, गपचूप देवासाठी काहीतरी कामं करतात, ते सगळे महत्वाचे. प्रत्येक जण महत्वाचा आहे. आमेन. काही गोष्टी अशा असतात की ज्या दिसत नाहीत पण त्या महत्वाच्या असतात. मेंदू दिसत नाही, हृदय दिसत नाही, किडनी दिसत नाही, लिव्हर दिसत नाही, याचा अर्थ असं नाही की ते नाही, ते आहेत आणि ते खूप महत्वाचे आहेत. असेच काही लोक चर्चमध्ये पुढं दिसणार नाही पण ते महत्वाचे आहेत. ते महत्वाचे आहेत. आज जर एखाद्याचे पाय म्हणले मी सुट्ट्या घेतो, मी चर्चला येत नाही, तुम्हाला हाताला वरती चालत यावं लागेल. प्रत्येक अवयवाला आपलं आपलं काम दिलेलं आहे. हे प्रेम करणारे तरुण लेकरं म्हणतात आमच्या मुंबईमध्ये, पोरीकडे बघून, तुझे डोळे खूप बोलकेत. तुझे डोळे बोल नहीं, सुंदर नहीं, बहुत बात करते, तेरी तेरी आंखें बात करती है. आंखें सुंदर है लेकिन आंखें बोलती है, बहुत बात करती तेरी आंखें. वाह वाह, क्या. मी काय म्हणतो, आता हिला माईक हिच्या तोंडाला नाही, हिच्या डोळ्यालाच लावा ना, कारण हिचे डोळे बोलतायत. काय वेडेपणा आहे. तोंड ऐकतंय, डोळे बोलतायत, कान पाहतायत, हे काय चाललंय? डोळ्यांचं काम पाहण्याचं, तोंडाचं काम बोलण्याचं, कानाचं काम ऐकण्याचं. जेनू काम तेनू कराय, बीजा कराय गोता खाय. ज्याचं काम त्यांनी करायचं. सुट्टी मारायची नाही चर्चला. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक सदस्य महत्वाचा आहे आणि प्रत्येक व्यक्ती चर्चचा सभासद असला पाहिजे. नोहाचं तारू होतं ना, तसं आपले नोहा आहेत. किती लोक आमेन म्हणतील? आपले नोहा कोण आहे? आपले पास्टर आहेत. देव त्यांना चालवतो आणि आपला हा तो मचवा आहे, आपलं हे तारू आहे. तुम्हाला वाटतं ना तुमच्या घरातलं कोणाचा नाश होतोय, त्याला इथं घेऊन या. सत्य मार्ग लोकांना दाखवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या नागपूरसाठी तुम्ही एज केला आहात. देवाने आपल्यातील प्रत्येकाला जबाबदारी दिली. कंटिन्यू आठवड्याला एक तरी व्यक्तीला सुवार्ता सांगितली पाहिजे. कमीत कमी एक व्यक्तीला, जे तुमचे नातेवाईक आहेत, परिवारातले लोक आहेत, एकाला तरी सुवार्ता सांगा. मी चॅलेंज देऊन सांगतो, तुमचा अख्खा परिवार इथं नाहीये, कितीतरी जणांचा नाहीये, आलेला नाहीये, लेकिन मैं चैलेंज करता हूं, आने वाले दिनों में वो सारे लोग चर्च के अंदर रहेंगे. आपके पूरे परिवार को प्रभु यहां लेकर आ रहा है, क्योंकि प्रभु ने नोहा के आधे परिवार को पीछे नहीं छोड़ा था, उसके पूरे परिवार का उद्धार किया था. सारे परिवार को, पूरे परिवार को, 8 के 8 लोगों को परमेश्वर ने उस नाव के अंदर ले लिया था. इन अंतिम दिनों में प्रभु वही काम करने जा रहा है. आप सूखी हड्डियों की तराई में खड़े हैं, ध्यान में रखना. और प्रभु इस तराई को बदलने जा रहा है. बहुत बड़ी प्रभु की सेना खड़ी होने वाली है. हमारे नागपुर में बड़ा रिवाइवल आ रहा है. कलीसिया बढ़ रही है, प्रभु का राज बढ़ रहा है. अपने आप को प्रिपेयर करें, क्योंकि प्रभु ने आपको चुना है. आपके परिवार के द्वारा, आपके जीवन के द्वारा महान और अद्भुत काम होने पर है. आप तैयार हैं प्रभु के आशीष पाने के लिए? क्या आप तैयार हैं प्रभु के सामर्थ को पाने के लिए? यीशु मसीह जीवन है. जब एहेजकेल वहां पर गया था, सूखी हड्डियों की तराई में, जेव्हा तो गेला होता, पवित्र आत्मा त्याला घेऊन गेला. आजही तो पवित्र आत्मा तुम्हाला घेऊन जाणार. आज येशू तुमच्या बरोबर आहे. जेव्हा तुम्ही बोलाल, हाडांना संदेश द्याल, तुमच्यामधून प्रभूचा आत्मा संदेश देईल.
हालेलुया. देवाचा संदेश मेलेल्या हाडांना जिवंत करणारा आहे. तो संदेश परमेश्वर आज तुमच्या अंतःकरणात देत आहे. जीवनात अशी कुठली मृत परिस्थिती असली, बहुत बार ऐसी मरी हुई परिस्थिति हमारे सामने आ जाती है, हो जाता है ऐसे कभी, समझ में नहीं आता प्रभु मैं क्या करूं, बस प्रभु का वचन घोषित करना शुरू कर दो. हालेलुया. प्रभु का नाम लेना शुरू कर दो. जे प्रभूचं वचन आहे ते डिक्लेअर करायला सुरुवात करा. तुमच्या घरात, तुमच्या परिवारात, मंडळीत रिवायवल आल्याशिवाय राहणार नाही. आमेन. हालेलुया. 1 योहान 5:12 मध्ये बायबल सांगतं, 1 योहान 5 आणि 12, ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे, ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले. आज जे जीवन देवाने आम्हाला दिले ते जीवन आम्हाला इतरांपर्यंत द्यायचं आहे. हालेलुया. डोंगरावरती येशूने प्रवचन केलं. 5,000 लोक भुकेले होते. लहान मुलगा होता, 5 भाकरी 2 मासळी, आशीर्वाद दिले, वाटून टाकलं 5,000 लोकांना. 12 टोपल्या उरल्या. 5 भाकरी 2 मासळी, 12 टोपल्या उरल्या 5,000 जेवण देऊन. जशी त्याने ती भाकर मोडली 5,000 देण्यासाठी, अशीच सेम भाकर त्याने शेवटचं भोजन घेताना मोडली, शिष्यांना दिली. घ्या, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी मोडलं जात आहे. हा प्याला घ्या, हे रक्त आहे नव्या कराराचं, हे पुष्कळांसाठी ओतलं जात आहे. डोंगरावरच्या प्रवचनात भाकर 5,000 होती, पण येशू नावाची भाकर संपूर्ण जगासाठी आहे. ही पुरून उरणारी भाकर आहे. येशूचं वचन गाजवा प्रियांनो. जिथं टाइम मिळेल, जिथं संधी मिळेल, जिथं वेळ मिळेल, तिथं येशूचं नाव उंच करा. तुम्ही नागपूरचे एहेजकेल आहात. देवाने तुम्हाला निवडून वेगळं केलंय. आपला दृष्टांत पक्का करा. प्रभू तुमचा वापर करणार आहे, त्याचा अद्भुत काम करणार आहे परमेश्वर. रोम 6:23 मध्ये ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे, आणि ते सार्वकालिक जीवन आज देवाने आम्हाला दिलेलं आहे. आज प्रभूचा आत्मा तुम्हाला उचलून कुठेही घेऊन जाऊ शकतो प्रियांनो. हालेलुया. देवाला सांगा, तू घेऊन जा, तू घेऊन जा. सेवा काय समजून घ्या प्रियांनो. एकदम शेवटच्या टप्प्यात आपण सेवा काय. सेवा म्हणजे एखादी जमीन नांगरून घेतल्यासारखे, बीज पेरल्यासारखे वचनाचं. आपले सिनियर पास्टर आले, त्यांनी नांगर धरला आणि त्यांनी गहू पेरले. थोड्या वेळाने मी आलो, मी त्याच जमिनीत नांगर धरला, मी बाजरी पेरली. अजून 2-4 पास्टर आले, कोणी वेगवेगळे, कोणी तांदूळ पेरते, कोणी काय काय पेरते, सगळे पेरतायत त्याच भूमीमध्ये. काय उगवेल काय माहित, काय उगवेल, सगळी खिचडी होऊन जाईल, काय अर्थ नाही. हे मी का सांगतोय, देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या मंडळी तुमची वाढ आणि उन्नती होत आहे ती मंडळी कधीच डिस्टर्ब करू नका. किती लोक आमीन म्हणणार आहेत? हालेलुया. ती मंडळी कधीच डिस्टर्ब करू नका. इथं देवाचं काम चाललंय, एक सेवकांना देवाने इथं उभं केलंय, ह्या एरियात, ह्या जागेमध्ये अजिबात डिस्टर्बन्स आणायचं नाही. किती लोक आमीन म्हणतील? मग आम्ही आमच्या चर्चशी अटॅच राहून, जिथं सेवा नाही आम्ही तिथं जाऊन पेरणी करणार. तुम्हाला समजतंय? सध्या एक गेम खूप फेमस झालाय, एक नवीन खेळ आलाय, चर्च खेळूया. नवीन गेम आहे, चर्च खेळूया. चर्चमध्ये एखादा थोडासा समजूतदार होतो, त्याला थोडं वचन काढायला लागतं, डायरेक्ट तो वेगळा निघतो, पास्टरांच्या विरुद्ध जातो, देवाच्या दासाच्या विरुद्ध, लोकांच्या विरुद्ध. त्याला वाटतं मी खूप शहाणा आहे, माझं चर्च, मी, माझे लोक, हे ते. झालं चालू त्याचं. 2-4 लोकांना इकडून तिकडून गोळा करतो, 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने चालवतो, परत ठप्प पडतो. देवाच्या प्रिय लोकांनो, हे काम करण्यासाठी देवाने बोलवलेलं नाही. जिथं सेवा नाही, तुमच्यात हिम्मत आहे, तिथं जाऊन सेवा सुरू करा. जिथं ऑलरेडी सेवा चालू आहे, तुम्ही तिथंच उड्या मारताय, त्या सेवेला अर्थ नाही. कान उघडं ठेवून ऐका. आपल्या चर्चशी एकनिष्ठ राहा, आणि ते
ठिकाण शोधा जिथं शुष्क असतील, जिथं येशूचं नाव नाहीये त्या ठिकाणी जा आणि सुवार्ता प्रसार करा. तुमचा देव तुमच्या बरोबर आहे आणि मोठे मोठे सैन्य तुमच्याद्वारे उभारले जाणार आहेत. हालेलुया. नागपूरमध्ये मोठं रिवायवल येत आहे आणि त्या रिवायवलसाठी देव तुम्हाला कारणीभूत ठरवणार आहे. देव तुमचा वापर करणार आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. तयार व्हा देवाच्या गौरवासाठी. आमेन. हालेलुया. प्रभू आपल्याला आशीर्वादित करो. यावेळेस आपण एक लहानशी प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करू, आपले लक्ष प्रभूकडे केंद्रित करूया. प्रेमळ स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. प्रार्थना आणि याचना करतो, या समयी आम्हा प्रत्येकाच्या हृदयाचा अंतकरणाचा ताबा तुझ्या हाती घे. एजकेल 37 मधून तू आमच्याशी बोललायस प्रभू. एजकेलच्या एका संदेशाने मृत हस्ती जिवंत झाल्या, मोठं सैन्य उभं राहिलं. आज आम्ही आमच्या देशाकडं त्या खोऱ्यासारखं पाहत आहोत देवा. इथं अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुला खिन्न करणाऱ्या, तुला न आवडणाऱ्या आहेत. आम्ही प्रार्थना करतो, आपल्या लोकांचा उपयोग कर आणि ज्यांच्याकडे जीवन नाही त्यांना जीवनाचा येशूचा संदेश प्राप्त होऊ दे. पित्या तुला धन्यवाद देतो. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे आणि प्रभू तुझ्या सामर्थ्याने प्रत्येकाला आशीर्वादित कर. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन. आमेन.